नमस्कार, मी अनु. माझ्या नवीन रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी स्पेशल अशी कढी बनवणार आहे. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ताक घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचं आणि ते छानपैकी मस्त फिरून घ्यायचं एकजीव होईपर्यंत, नाही तर त्यामध्ये गोळे बनतात. ते छान असं फिरून घेतलं. त्यानंतर मी शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, जिरं, लसूण, मीठ हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि ते मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. त्याचा एकजीव झाला पाहिजे. नंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडी मोहरी, थोडंसं जिरं थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं. त्यानंतर आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण ते त्यामध्ये घालायचं. गॅसची फ्लेम कमी करून हे वाटण त्याच्यावर 5 ते 6 मिनिटं होऊ द्यायचं. छान असं तेल सुटेपर्यंत. याला बघा किती मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी 1 चमचा हळद घातली. त्यामध्ये हळद मी थोडीच घातलेली आहे, कारण कढीमध्ये हळदीचं प्रमाण जास्त नसतं. हळद छानपैकी तळून घेतली. त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण ताक ॲड करून द्यायचं. मी माझा फर्स्ट व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे मला बोलायला थोडा प्रॉब्लेम होत आहे, तर सगळ्यांनी समजून घ्या. त्यानंतर एक उकळी काढून घ्यायची आणि आपली कढी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.